ज्या प्रकारे सध्या तुम्ही मला मेसेज केले किंवा जसं दरवर्षी एक अपडेट येतं, नीटचा पेपर दरवर्षी होतो आणि नीटचा पेपर झाल्यापासून पुढे 1 किंवा 2 दिवसात सोशल मीडियावर अजून बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या पब्लिश होतात, जसं की नीटचा पेपर लीक झालाय किंवा नीटचा पेपर जो आहे तो 1 दिवस अगोदरच विद्यार्थ्यांना भेटला होता किंवा काही ठिकाणी नीट एक्झाम हॉलमध्ये जे आहे ते खूप सारे मुलं मोबाईल फोन घेऊन गेले होते किंवा काही सेंटरमध्ये जे आहे ते टीचर्स लोक असतात गार्डिंग करणार ते स्वतः त्यांना कॉपी पुरवतात. अशा बऱ्याच अपडेट तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या दरवर्षी मिळत आहेत. आता यावर्षी नीट 2026चा पेपर खरंच लीक झालाय का आणि नीट एक्झाम डबल होणार आहे का, याची आपण सविस्तर चर्चा छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर एनटीएनं काल 10 मेला एक प्रेस रिलीज केली होती, तर त्यामध्ये एनटीएनं नेमकं काय सांगितलंय याची पण आपण सविस्तर चर्चा व्हिडिओमध्ये करणार आहोत. मी एकदम सोप्या आणि सिंपल मराठी भाषेमध्ये तुम्हाला ही अपडेट शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तुम्हाला नक्की तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात अगोदर एनटीएनं काय अपडेट केलंय आणि एनटीए शिक्षण मंत्रालयाशी कधी चर्चा करणार आहे याची आपण चर्चा करूया. पहा, ही पीडीएफ आहे, तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. एनटीएनं जे आहे ते 10 मेला जे आहे ते प्रेस रिलीज केलं, त्यामध्ये यांनी 4-5 गोष्टी मेन्शन केल्या होत्या. तर आम्ही जशाच तशी इंग्लिश मधली पीडीएफ एक्सप्लेन करत होतो, पण बऱ्याच मुलांचे आणि पॅरेंट्सचे मेसेज आले की सर तुम्ही याला मराठी लँग्वेज मध्ये थोडं सोप्या भाषेमध्ये पीपीटी अरेंज करून जे आहे ते आमच्याबरोबर शेअर करत जा. तर आम्ही एक पीपीटी अरेंज केलेली. पहा, नीट यूजी 2026 बद्दल जी काय प्रेस रिलीज झाली ना, त्या संदर्भात जे काही मेन मुद्दे होते त्याची आपण चर्चा करूया. या ठिकाणी जसं 3 मे 2026 ला आपला पेपर झाला होता आणि एनटीए म्हणते की जे काही नियोजन होतं ना, त्या नियोजनानुसार आपली 3 मे 2026 ची परीक्षा पूर्ण झालेली. याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण सुरक्षा व्यवस्था होती, कुठल्याही प्रकारे कॉपी नाहीये, कुठल्या प्रकारे मुलं मोबाईल फोन घेऊन गेलेले नाहीये किंवा अशा प्रकारची कंडिशन कोणतीही घडलेली नाहीये की ज्याच्यामध्ये विद्यार्थी वेगळा होता आणि पेपर द्यायला वेगळाच विद्यार्थी गेला होता, असं काहीही झालेलं नाहीये. त्यानंतर एनटीए म्हणते की तुमच्या प्रश्नपत्रिका ज्या गाडीमध्ये पाठवल्या होत्या ना, तर ती गाडी जीपीएस ट्रॅक होती, त्या वाहनाला जीपीएस लावलेलं होतं, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका कुठे कोणत्या कंडिशन मध्ये ही सगळी अपडेट जी आहे ती एनटीएला वेळोवेळी पोहोचत होती. त्यानंतर प्रत्येक पेपरवर तुम्हाला एक युनिक वॉटरमार्क जे आहे ते एनटीएने लावून यावर्षी पेपर दिला होता. जर तुम्ही पेपरला बघितला असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की युनिक वॉटरमार्क त्या ठिकाणी होता की नव्हता. त्यानंतर एनटीएचं असं म्हणणं आहे की जेवढे काय परीक्षा केंद्र त्यांनी या ठिकाणी ठरवले होते 2026 साठी, तर त्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे होते जे की एआय थ्रू या ठिकाणी चालत होते. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याची बायोमेट्रिक जी आहे ना ती या ठिकाणी घेतली होती, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे एक्झामचा फॉर्म एका विद्यार्थ्याला भरला आणि एक्झाम जी आहे ती दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली किंवा एक्झाम हॉलमध्ये जे काही लोक येते तिथे कॉपी करत होते किंवा कोणी मोबाईल फोनचा यूज करून त्या ठिकाणी पेपरचे आन्सर आयडेंटिफाय करत होतं, अशी कुठल्याही प्रकारे कंडिशन झालेली नाहीये, एनटीए या ठिकाणी साफ मेन्शन केलंय. त्यानंतर एनटीए असं म्हणतंय की आम्ही 5G जॅमर वापरण्यात आणलं होतं, त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे जे आहे ते पेपरमध्ये काहीही फ्रॉड झालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात एनटीए काय सांगत आहे, एनटीए हे सांगतंय की ज्या पद्धतीने नीट एक्झाम आम्ही घेणार होतो त्याच सुरक्षितेमध्ये नीट एक्झाम झालेला आहे. नीट एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारे फ्रॉड झाला नाहीये, पेपर लीक नाहीये किंवा मग कुठल्याही प्रकारे जी आहे ती कॉपी चाललेली नाही, एनटीए या ठिकाणी क्लिअर मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर एनटीए असं म्हणतंय की 7 मे 2026 ला म्हणजेच नीट एक्झाम झाल्यापासून पुढे 4 दिवसांनी काही अपडेट किंवा काही लोकांनी जे आहे ते एनटीएला माहिती दिली की जो काही नीटचा पेपर झाला त्यामध्ये थोड्या बहुत प्रकारात जे आहे ती चिटिंग झालेली किंवा काही चुकीचं किंवा गैरप्रकार झालेला आहे. आणि लगेच एनटीएनं काय केलं, 8 तारखेला म्हणजेच 8 मे 2026 ला एनटीएनं लगेच जे काही माहिती केंद्रीय तपास यंत्रणेकडे या गोष्टीची जी आहे ती माहिती पुरवलेली आहे. म्हणजे तपास यंत्रणा असते समजा केंद्रीय तपास यंत्रणा, तर त्यांच्याकडे ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता काय म्हणतं एनटीए की सध्या तुम्हाला जे काय अपडेट दिसत आहेत किंवा जे काय अटक झालेले किंवा कारवाईचे वृत्त दिसत आहेत ना, ते फक्त एक तपास यंत्रणेचा भाग आहे. म्हणजे तपास सुरू, त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळतात आणि त्या लोकांना अटक केलं जातं किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाते, तर हा फक्त एक तपास यंत्रणेचा भाग आहे. याच्यामधून असं कुठल्याही प्रकारे कन्फर्म होत नाहीये की ऑल इंडिया लेवलला जो आहे तो नीट एक्झामचा पेपर किंवा 10,000-20,000 मुलांमध्ये जो आहे तो नीट एक्झामचा पेपर जो आहे तो लीक झालेला आहे, अशी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी घटना तुम्हाला दिसून येत नाहीये. एनटीए तपास यंत्रणा पूर्णपणे सहकार्य करते. एनटीए असं म्हणते किंवा जे काही तपास यंत्रणा चालू आहेत ना त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा आणणार नाहीये. सध्या तपास सुरू आहे, प्रकरण तपासात आहे, त्याच्यामुळे काय करणं, विद्यार्थ्यांनी थोडं शांत राहायचंय. आणि एनटीए हेच म्हणतंय की सध्या फक्त तपास सुरू आहे, त्याच्यामुळे एनटीए जे आहे ना, जो आपला नीट यूजी 2026 चा रिझल्ट येणार आहे 14 जूनला, तर त्या रिझल्ट बद्दल किंवा जे काय पुढे काउन्सिलिंगची प्रोसेस होईल ना, तर त्याच्याबद्दल काहीही अंदाज लावणार नाहीये. जी डेट दिलेली आहे त्या डेटमध्येच त्या गोष्टी पूर्ण होत राहतील. तर नीट यूजीच्या ब्राउचर मध्ये जे काही डेट आहेत ना एक्सपेक्टेड, त्या ठिकाणी त्या गोष्टी घडल्या जातील. ज्यावेळेस तपास पूर्ण होईल आणि फायनल ज्यावेळेस डिसिजन येईल ना, तिथून पुढे एनटीए जे आहे ते काय कारवाई करायचं ह्याचं एक डिसिजन घेईल. किंवा एनटीएनं असं मेन्शन केलं की सगळी प्रोसेस जी आहे ना ती एकदम इमानदारीनं पारदर्शक पद्धतीने पार झालेली, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही टेन्शन घ्यायचं नाहीये. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या फॅमिलीसाठी एनटीएने संदेश दिलाय की जे काही विद्यार्थ्यांनी मेहनत केली, पेपर चांगला दिला होता, त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्हाला घाबरणं नाहीये.
तपास पूर्ण होऊ द्यायचा आहे. तपासामधून आपल्याला कोणत्या गोष्टी हाती लागतात हे बघणं आहे. आणि जर तपासामध्ये काही अनवॉन्टेड गोष्टी जर घडलेल्या असतील तर त्या कंडिशन मध्ये एनटीए स्वतः शिक्षण मंत्रालयाशी चर्चा करून पेपर परत घेणं आहे का काय करणं या गोष्टीचं डिसिजन घेणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे ताण घ्यायचा नाहीये. आणि जरी तुमच्या मनात काही शंका असेल किंवा तुम्हाला काही भीती वाटते तरी तुम्ही एनटीएला या ठिकाणी मेल करू शकता किंवा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही माहिती एनटीएने या ठिकाणी दिलेली. आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर कोणी मोबाईल फोन घेऊन जाताना एक्झाम सेंटरमध्ये पकडतोय किंवा कोणी असं दिसतंय की जो एक्झाम फॉर्म भरणारा वेगळा विद्यार्थी होता आणि एक्झाम द्यायला दुसरा विद्यार्थी गेलता, किंवा काही ठिकाणी असं पकडतंय की पेपर जो आहे तो लीक झाला किंवा कोणी जो काही गार्डिंग वरला टीचर होता तो कॉपी देत होता आणि त्याला पकडलं जातंय, तर त्या कंडिशन मध्ये एक्झामला आपण पेपर लीक झाला किंवा एक्झाम मध्ये चिटिंग झाली असं कन्सिडर करत नाहीये. आपण पेपर लीक झाला किंवा एक्झाम मध्ये चिटिंग झाली असं कधी कन्सिडर करतो की असे काही बरेच सेंटर आहे ज्या ठिकाणी की कॉपी चालते पण कॉपी किती विद्यार्थ्यांनी केली हे कळत नाहीये. त्या कंडिशन मध्ये आपण समजू शकतो की पेपर लीक झाला किंवा पेपर आपला 3 मेला होता आणि 2 मेला संध्याकाळी जर समजा पेपर काही विद्यार्थ्याकडे पोहोचला होता तर त्या कंडिशन मध्ये आपण समजू शकतो की पेपर लीक झाला होता. आणि ते विद्यार्थी किती होते, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना पेपर भेटला होता, कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी मग त्या क्वेश्चनचे आन्सर रट्टा मारून नंतर एक्झाम मध्ये ऍज इट इज सॉल्व्ह केले होते हे आपल्याला आयडेंटिफाय होत नाहीये. म्हणून आपण तिथे पेपर लीक झाला असं कन्सिडर करू शकतो. पण जर कोणी कॉपी करतोय आणि त्याला जर आपण पकडतो त्या ठिकाणी आपण पेपर लीक झाला असं कन्सिडर करत नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे नीट 2026 ची एक्झाम परत होणार नाहीये. जी काय आपला रिझल्ट आहे 14 जूनला येऊन जाईल आणि नियर बाय जुलै महिन्यामध्ये जे आहे ते आपली काउन्सिलिंग प्रोसेस आपल्या सर्वांना बघायला भेटेल. त्यामुळे तुमचा स्कोर येत आहे, तुम्हाला कळालं कोणतं कॉलेज मिळणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ नुसार, तर तुम्ही आता तुमच्या कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट आणि बाकीच्या तयारीला लागा, जेणेकरून की ज्यावेळेस काउन्सिलिंगचं नोटीस येईल त्यावेळेस तुमची धावपळ होणार नाहीये आणि तुम्हाला एक चांगलं कॉलेज निवडण्यामध्ये 100% जे आहे त्या ठिकाणी फायदा होऊन जाईल. पहा एनटीएने ही एक अपडेट जारी केली. ती अपडेट एकदम सोप्या आणि मराठी भाषेमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. किंवा तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि तुम्हाला ही जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअप चॅनलमध्ये फॉलो करा. आम्ही तुम्हाला ही पीडीएफ त्या ठिकाणी 100% शेअर करू.